काय करायला काय लेकराची नाही का किंमत, ह्या लोकांना किंमत नाही गोरगरीब. पाहतोय की आजी आहेत. आजी कशाला आलाय तुम्ही, नेमकं काय कशाला आला? आमचं कसं झाले 2 बाळाचं काय केलं तुम्ही प्रकारे? त्या बाईचा जीव काय वाचील तुम्ही? 10 लाख रुपये मागितले आणि उपचार केले ना. हा उपचार केलं. 10 लाख कुठलं द्यायचं गोरगरिबांनी? आता कसं ताई, हे सगळं प्रकरण घडून एवढा वेळ झाला तरी गुन्हा दाखल नाहीये ताई. फडणवीस काय झोपलेत का? एक ट्विट नाही, बोललं नाही. एका बस ड्रायव्हरला तुम्ही काढता 1 मिनिटात आणि या प्रशासनाकडे येऊन बघत नाही. आज पुण्यामध्ये कार्यक्रम असो, उद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे. त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे मुजोर शासन जे आहे त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाहीये. त्यांचे धागेदोरे वरपर्यंत आहेत. ते कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पोलीस समोर करतात. आज आम्ही आया म्हणून आलो इथं. कोणता पक्ष नाही, कोणता हेतू नाही, हुल्लडबाजी नाही, फालतूगिरी नाही. आम्ही फक्त जा विचारायला आलो आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना. ताई, प्रशासन जर भेटायला बाहेर आलं नाही तर भूमिका काय असणार आहे? आम्ही याच्यानंतर अमितेश कुमार पोलीस कमिशनर यांना भेटणार आहोत. त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला 1 रुपया भाडं? लात मारा यांच्या डॅश वर हाकलून द्या यांना आणि घ्या ताब्यात. परवानगी रद्द केल्या पाहिजे. जेव्हा तुमचं जे धर्मदाय आयुक्त परवानगी देतात आहेत का बघा, बघू यांच्या धर्मदाय आयुक्तांच्या टर्म्स अँड कंडिशन. 25 बेड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांसाठी नाही आहेत, अजिबात नाही आहेत. खोटं बोलतात. हे नियमावली पाळली जात नाही. मग तेच म्हणतोय ना, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या स्टाफवर आणि यांच्या व्यवस्थापनावर. आणि ह्या कोणत्याही अटी शर्ती धर्मदाय आयुक्तांच्या पाळल्या जात नाहीयेत. यांना लाज वाटली पाहिजे. एका आईचा वध केलाय त्यांनी. वध म्हणते मी, वध पुन्हा सांगते, वध. कारण का 2 मुलं आज आईच्या दुधासाठी तरसतील, अनाथ झाली. अरे 7व्या महिन्यातली ती बाळं आणि त्यांना तुम्ही रस्त्यावर आणलं. लाज नाही वाटत? निर्लज्ज. या ताई, रुग्णालय प्रशासन आरोप करतंय की अर्धवट बातम्या दाखवल्या जात आहेत. रुग्णालय प्रशासन मीडियावर आरोप करतंय की चुकीच्या आणि अर्धवट बातम्या दाखवतोय मीडिया. जे बोलतात ते गाढवत. भाजपच्या आमदाराचा स्वीय सहाय्यक येतो, भाजप आमदाराचा पीए आहे, तो खोटं बोलतोय का? स्वतः आमदारांनी बाईट दिली आहे. अमितेश कुमारांना आमदार जाऊन भेटेल, खरी कारवाई नाही म्हणजे यांचे हात कुठपर्यंत. पोलिसांकडून तुम्हाला काय सांगितलंय, काय करणार आहे? पोलीस काहीच सांगत नाहीत. पोलीस फक्त आम्हाला आतमध्ये जाणार आहात. ते म्हणतात आम्ही बोलवतो, अजून बोलवत आहेत. आम्ही तर म्हणलं 4 महिला 4 आया जात आहेत. कोणत्याही पक्षाची भूमिका घेऊन नाही चाललोय आम्ही. आया म्हणून आलोय. कोणती हुल्लडबाजी तरी आम्हाला जाऊ देत नाहीये. म्हणजे किती फडणवीस साहेब घाबरता तुम्ही? जे रुग्णालय प्रशासन आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंगेशकर एवढं मोठं नाव असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यदा कदाचित त्यांच्यावर आशीर्वाद ठेवत असतील. पण आता हे आम्ही पुणेकर चालू देणार नाही आणि खास करून आया बिलकुल चालू देणार नाही. नक्कीच आपण पाहतोय की काँग्रेसच्या ज्या संगीता तिवारी आहेत त्यांची ही सगळी संघटना आहे गुलाबो गँग म्हणून, आणि त्या संघटनेकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात येते आणि आम्हाला या सर्व प्रकाराचा जाब विचारायचा आहे आणि त्यासाठी आतमध्ये सोडा अशा प्रकारची त्यांच्याकडून मागणी करण्यात येते. मात्र पोलिसांकडून त्यांना गेटवर थांबवण्यात आलेलं आहे आणि रुग्णालय प्रशासनातील अधिकारी तुम्हाला भेटायला येतील अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. नेमकं आता अधिकारी भेटून महिलांनी जाब विचारल्यानंतर काय उत्तर देत आहेत हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.